शुक्रवार 6 फेब्रुवारी जुम्म्याचा तो नमाजाचा दिवस आणि त्यातच इस्लामाबादच्या शांततेत एक भयानक स्फोट होतो. मशिदीत नमाजासाठी जमलेली माणसं, शांत प्रार्थनेचं वातावरण आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज. क्षणातच सगळं चित्र बदलतं. धूर, किंकाळ्या, रक्ताने माखलेली जमीन आणि मदतीसाठी आर्त हाका. पाकिस्तानच्या राजधानीत झालेल्या या मशिदीत स्फोटानं संपूर्ण दक्षिण आशियालाच हादरवून टाकलं. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. इस्लामाबाद येथे झालेल्या हल्ल्यानंतर जे आकडे समोर येऊ लागले ते अधिकच धक्का देणारे होते. मृतांचा आकडा 69 पर्यंत गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे, तर अनेक जखमी अजूनही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. हा केवळ एक स्फोट नव्हता, तर तो एका समाजाच्या मनात दहशत पेटवणारा, विश्वास आणि सुरक्षिततेवर थेट घाव घालणारा हल्ला होता. मशिदीसारख्या पवित्र ठिकाणी झालेला हल्ला हा केवळ मानवतेवरच नव्हे, तर धार्मिक सहअस्तित्वावरही हल्ला मानला जातोय. पण या घटनेभोवती केवळ मृत्यू आणि विध्वंसाचा अंधार नाही, तर एक गूढ सावलीही फिरत आहे. अननोन इंडियन मॅन. सोशल मीडिया, काही आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि विश्लेषकांच्या चर्चांमध्ये हा शब्द अचानक केंद्रस्थानी आला. नेमकं हे अज्ञात भारतीय पुरुष कोण? त्याचा या स्फोटाशी काय संबंध आहे का? की केवळ अफवांचं आणि संशयाचं राजकारण आहे? या हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानमधील राजकीय आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. चौकशीचे आदेश दिले गेले. गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या आणि सीमावर्ती भागांपासून राजधानीपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली. पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा केवळ तपास यंत्रणाच नाही, तर जनतेचं मनही प्रश्नांनी भरून जातं. कोण जबाबदार? का हा हल्ला? आणि यामागे कोणते शक्ती केंद्र कार्यरत आहेत? अननोन इंडियन मॅन हा शब्दप्रयोग चर्चेत येण्याचं एक मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया आणि या माध्यमातून पसरवली जाणारी कथानक. काही पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की या हल्ल्यामागे सीमापार कटकारस्थान असू शकतं. काही ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय, तर काही ठिकाणी थेट आरोप. पण वास्तव असं आहे की अशा संवेदनशील घटकांमध्ये तथ्यांपेक्षा अफवा वेगानं पसरतात. भीती, राग आणि असुरक्षिततेच्या वातावरणात लोक कोणत्याही कथेला पटकन विश्वास ठेवू लागतात. इतिहास पाहिला तर दक्षिण आशियात अशा घटनांनंतर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण नवीन नाही. प्रत्येक स्फोट, प्रत्येक दहशतवादी हल्ला हा केवळ सुरक्षितेचा प्रश्न राहत नाही, तर तो राजकीय शस्त्र बनतो. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी, जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा बाह्य शत्रूचं चित्र उभं करण्यासाठी अशा कथानकथांचा वापर होतो. या पार्श्वभूमीवर अननोन इंडियन मॅन ही संकल्पना केवळ एक संशयास्पद शब्दप्रयोग नाही, तर ती माहिती युद्धाचं, इन्फॉर्मेशन वॉरफेअर उदाहरण ठरते. सोशल मीडिया युगात सत्य, अर्धसत्य आणि खोटं यांमधली रेषा फारच पुसट झाली आहे. एकच पोस्ट, एकच व्हिडिओ, एक व्हायरल मेसेज आणि काही तासातच तो लाखो लोकांच्या मनात संशयाचं बी पेरतो. या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान होतं ते सामान्य नागरिकाचं. जे लोक त्या मशिदीत प्रार्थनेसाठी गेले होते त्यांना ना राजकारणाचं गणित माहीत होतं, ना भूराजकीय खेळ. त्यांना फक्त शांततेत नमाज अदा करायचा होता. पण तेच लोक या स्फोटात आपले प्राण गमावतात आणि त्यांचं दुःख राजकीय चर्चांमध्ये आकड्यांपुरतं मर्यादित राहतं. इस्लामाबादचा हा स्फोट केवळ पाकिस्तानपुरता प्रश्न नाही, तो संपूर्ण प्रदेशासाठी एक इशारा आहे. दहशतवाद, कटकारस्थान, अफवा आणि माहिती युद्ध या सगळ्यांचा परिणाम सीमारेषांपुरता मर्यादित राहत नाही. तो समाजाच्या मानसिकतेवर, लोकांच्या परस्पर विश्वासावर आणि शांततेच्या शक्यतेवर खोल घाव घालतो. आज जेव्हा अननोन इंडियन मॅन सारखे शब्द ट्रेंड होतात, तेव्हा प्रश्न असा उभा राहतो, आपण सत्य शोधतोय का, की आपल्याला दिलं जाणारं कथानक स्वीकारतोय? भीतीच्या वातावरणात सत्याचा आवाज नेहमीच कमकुवत पडतो आणि अफवा अधिक बुलंद होतात. म्हणूनच अशा घटनांमध्ये भावनांपेक्षा विवेक आणि आरोपांपेक्षा तथ्य अधिक महत्त्वाचं ठरतं. इस्लामाबादच्या मशिदीतील स्फोट हा केवळ एक बातमी नाही, तर तो एक संदेश आहे. तो आपल्याला दाखवतो
की दहशतवाद किती निर्दयी आहे, राजकारण किती संधिसाधू असू शकतं आणि माहितीचं युद्ध किती घातक ठरू शकतं. मृतांचा आकडा कितीही असो, प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं, एक घर पोरकं झालेलं असतं आणि एक भविष्य कायम संपलेलं असतं. या सगळ्यात खरी गरज आहे ती शांततेची, सत्याची, शोधाची आणि जबाबदार चर्चेची. कारण स्फोटांनी इमारती कोसळतात, पण अफवा समाजाचं मन उद्ध्वस्त करतात. आणि जेव्हा मन उद्ध्वस्त होतं, तेव्हा कोणताही देश, कोणताही समाज खऱ्या अर्थानं सुरक्षित राहत नाही. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.